आपल्या अजरामर आवाजानं 8 दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाचा एक अध्याय संपल्याची भावना व्यक्त होते. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्यानं त्यांना शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. दुपारी 4 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. परंतु आशा भोसले यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र, कला क्षेत्र तसंच राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. प्रत्येकानं सोशल मीडियावर आशा भोसले यांच्याविषयी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ठाणे शहर खासदार नरेश म्हस्के यांनी देखील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याविषयी सोशल मीडियावर भावनिक शब्दात आदर व्यक्त करत विशेष पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी आशा भोसले यांच्या जवळपास 8 दशकांच्या संगीत प्रवासाचा गौरव करत त्यांच्या अजरामर गाण्यांची आठवण करून दिली आहे. चुरा लिया है तुमने जो दिल को, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, हृदयी प्रीत जागते यासारख्या गीतांचा उल्लेख करत त्यांनी आशा भोसले यांच्या आवाजानं अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचं म्हटलं. एकाच आवाजातून विविध भावभावना व्यक्त करण्याची त्यांची अद्वितीय कला आणि शब्दातील भाव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची ताकद याबद्दलही खासदार म्हस्के यांनी त्यांचं कौतुक केलं. विश्वातील आशाताई भोसले यांचं निधन झाल्याची वार्ता समजलेली आहे. शिवसेनेसोबत देखील त्यांच्या अनेक आठवणी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत देखील अनेक आठवणी आहेत. काय नेमक्या भावना आहेत? कधी लावणीचा ठसका तर कधी गझलेचा शांत असा स्वर. त्या केवळ गायिका नव्हत्या तर त्या भावना जपणाऱ्या शिल्पकार होत्या. पिया तू अब तो आजा या ठेक्यावर आजही पाय थरकतात. तर दम मारो दम म्हणत बंडखोरीचा एक जो स्वर असतो, त्याचबरोबर चुरा लिया है या गाण्यातून शांत असं प्रेमाचं स्वरूप, सर्व प्रकारच्या भावना आपल्या स्वरातून उतरवणाऱ्या आशाबाई, एक मराठी गायिकेने संपूर्ण विश्वाला भुलवून टाकलं. प्रत्येक तरुणाला आपल्या मनातील प्रेम असो, विद्रोह असेल, तो त्यांच्या स्वरातून जाणवत होता. तो आपला स्वर वाटत होता. अशा आशाताईंचं आज निधन झालेलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आठवणी आहेत का अजून? आशाताई भोसले ठाण्यामध्ये देखील आल्या होत्या आणि काही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्याशी आयोजनामध्ये कार्यक्रम करण्यामध्ये सहभाग घेता आला. त्यांचे काही इव्हेंट्स करण्यामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा इव्हेंट्स करण्यामध्ये सहभागी घेता आला. एक खुल्या दिलाच्या आशाताई होत्या आणि त्या बिनधास्तपणे जगल्या. आपल्या भावनांना त्यांनी बिनधास्तपणे मोकळ्या केल्या आणि त्यांचे स्वर आजही आणि कायम रसिकांच्या हृदयात राहणार आणि कायम ते स्वर या विश्वामध्ये गुंजणार.